जय भीम सर्वांना. मी नीता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला डेली रुटीनमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हे सगळं सामान काढलं होतं मी दिवाळीच्या अगोदर. जो पसारा काढला होता ना त्यातलाच आहे. हे डबे वगैरे मी काय भरून ठेवले नव्हते. मी हे फेकण्यासाठी ठेवलं होतं, पण आमच्या आईसाहेब काय फेकू नाही दिल्या. मला ऊन देऊन मस्त मध्ये आणून ठेवल्या. म्हटलं जाऊ दे आता, ते पीठ कशाचं आहे मला काही कळत नव्हतं, पण म्हटलं उन्हाला ठेवते, चाळून घेते आणि मग नंतर बघू त्याचं मळून काहीतरी करू, म्हणून उन्हाला ठेवले नेऊन पीठ. आणि नंतर ना सगळी झाडझूड वगैरे करायला घेतले. आता तुम्ही म्हणाल की ही बाईनं कचरा किती दिवसाचा साठवून ठेवली काय माहिती. अहो नाही हो, रोजच साफसफाई करते मी किचनची. तो कचरा तर फक्त आजचाच आहे. तर बघू शकता तुम्ही कचरा किती निघालेला आहे. असं वाटतं ना 8-10 दिवस झाडूच मारलेला नाही घराला, असा कचरा निघाला. पण तो कचरा खरं तर आजचाच आहे. त्यानंतर ना म्हणलं हे कांदे ना, भरपूर दिवसापासून मी कांदे घेऊन ठेवले होते. बाहेर टेम्पो येतो ना त्याच्याकडून घेतले होते 100 रुपयाचे 10 किलो. आणि मग नंतर बघितलं तर काय त्या कांद्याला पण कांदे पण सडले होते. मग म्हणून त्याला पण उन्हाला आणून टाकले. आणि नंतर ना त्याच्यातले खराब खराब कांदे सगळे कचऱ्याच्या टोपल्यामध्ये दिले टाकून. काय करता, करावं लागतं. किती घाण वाटलं ना तर करावं लागतं साफसफाई. आता घाण वास येत होता त्या कांद्याचा. इथं अनुजला पाण्यामध्ये बसवून मी सगळे कामं केले. आणि नंतर दादूच्या स्कूलमध्ये रिझल्ट होता, म्हणूनच दादूच्या स्कूलमध्ये गेले. ही दादूच्या क्लासचा फोटो आहे, व्हिडिओ घेतलेला आहे थोडासा. दादूचा रिझल्ट चांगला लागलेला आहे, पण ठीकठाक आहे, कारण मुलांना बोलण्यात काही फायदा नाही आहे. तिथं आपणच थोडंफार कुठंतरी कमी पडलो असं म्हणायचं आणि चांगलंच म्हणून आपलं हे करायचं. त्यानंतर ना बसंतीला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. आता बसंतीची ना थोडीशी तब्येत खराब झालेली होती, मला काही कळालंच नाही. अनुपच्या पप्पांनी सांगितलं की तुझ्या बसंतीची तब्येत खराब आहे, आणि घेऊन गेले हॉस्पिटलला. तर त्या काकांनी सांगितलं की तुमच्या बसंतीचा टायर गेलेला आहे, पूर्ण पंक्चर झालेली आहे बसंतीचा टायर. त्याच्यामुळेच म्हटलं जाऊ द्या, मग आता द्या इंजेक्शन तिला म्हटलं. तर काकाने डायरेक्ट ना तिचा पार्टच बाजूला केला. बापरे, म्हणलं काय काका, तुम्ही इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं, पार्टच बाजूला केले. आणि त्या अनुजला खायचा होता चॉकलेट. तर तो तिथं आंदोलन करत होता, मम्मा ये ना ये ना म्हणून. मग दादूला 2 चॉकलेट घेऊन दिले, अनुपला घेऊन दिले. आणि येता येता लेकरं कुठं शांत बसतात, मग येताना त्यांना वडापाव पण घेऊन दिले. वडापाव तर अनुजला खूपच आवडतो वडापाव. आम्हाला काय माहिती नव्हतं, येऊन पप्पा पण आमचे बसलेले आहेत घरामध्ये. मग आमच्या पप्पाला पण वडापाव दिला, आणि आम्ही पण सगळ्या तिघांनी आम्ही दोघांनी अर्धा अर्धा वडापाव खाल्ला, आणि दोघांना एक एक वडापाव दिला, कारण मी 3च आणले होते आमच्या तिघाच्या नावाचे. अनुपचे पप्पा घरी आहेत म्हणून माहिती नव्हतं, पण म्हणलं चला आपण शेअरिंग करून खाऊ. त्यानंतर ना संध्याकाळच्या टायमाला मस्त अशी अंड्याची भाजी केली, भात, ज्वारीच्या भाकरी वगैरे केल्या. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा.